श्री श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. आज आपण बघणार आहोत श्रीमनाचे श्लोकमध्ये 60वा श्लोक. चला तर मग बघूयात. मना राम कल्प तरु कामधेनु दिसार चिंतामणी काय वानू जियाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्य त्या काय असी कोण आता. समर्थाने या श्रीमनाच्या श्लोकामध्ये मनाला काय उपदेश केला आहे की मना राम कल्प तरु कामधेनु म्हणजे काय, तर आपण आयुष्यात येऊन काय करतो तर कल्पना करतो. मग ज्याच्या छायेखाली आपण आहोत, मग आपण काय केलं पाहिजे, ज्याच्या छायेखाली आहोत तर त्या कल्पतरूला आपण भजलं पाहिजे नाही. म्हणजे काय की समर्थांनी सांगितलं आहे की अधिष्ठानामध्ये काय काय दिसतं आपल्याला. नाव दिसते, गाय दिसते, त्याच्यानंतर दंडक दिसतो. पण समर्थांनी काय सांगितलं आहे की मना राम कल्प तरुखामधेनु म्हणजे मनात जर राम असेल तर कल्पना केलेल्या गोष्टी सत्यात येतात का, तर येतात. पण त्या कशा आल्या पाहिजे, तर समर्थ आज्ञेने आल्या पाहिजे. आपण जे मागू ते मिळेल असं नाही ना. मग काय मागितलं पाहिजे, तर आपण समर्थांना विचारलं पाहिजे, समर्थ हे माझ्यासाठी योग्य आहे का. तर समर्थ आपल्याला बरोबर त्याच गोष्टी देतात की जे आपल्यासाठी योग्य आहेत त्यांच्या आज्ञेनं. मग समर्थांनी पुढे काय सांगितलं आहे की निधी सार चिंतामणी काय मानू. मग आता समर्थ यात काय सांगतात की निधी सार चिंतामणी काय मानू म्हणजे काय की आपल्याला निधी म्हणजे कुठला, तर ट्रस्टसाठी देतो तो निधी. पण आयुष्यात येऊन आपण कुठला निधी गोळा केला, तर परमार्थाचा निधी हा गोळा केला. तर आपण काय म्हणतो की तरुणपणी खूप परमार्थ करायचा नाही असा लोकांचा समज आहे. पण तसं म्हणायला गेलं तर तरुणपणी काय केलं पाहिजे, तर परमार्थ हा जेवढा जास्तीत जास्त करता येईल तेवढा करून घ्यावा. म्हणजे काय, तर सैन्य असताच राज्य करावे. मग राज्य कुठलं हे आपल्याला कळायला पाहिजे. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. मग आपण काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर समर्थ काय सांगतात की जयाची नियोगे घडे सर्व सत्ता. मग समर्थ काय सांगतात की जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता. सत्ता ही कोणामुळे होणार आहे, तर सत्ता ही समर्थांमुळे होणार आहे. तर आता सत्ता ही कोणाची झाली पाहिजे, तर समर्थांची झाली पाहिजे. मग त्यासाठी आपलं आचरण महत्त्वाचं आहे. मग समर्थ काय सांगतात की जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता. मग सत्ता ही कुठली, तर सत्ता ही सद्गुरूंची झाली पाहिजे, स्वतःची नाही झाली पाहिजे नाही. मग समर्थ काय सांगतं की जर वाईट गोष्टी आल्या तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, तर कुठलाही प्रसंग येऊ दे तरी आपण त्या गोष्टीतून तरून जाता आलं पाहिजे. आता तरणार कसं, तर मंत्राने आपण तरणार आहे. नंतर काय सांगितलं आहे की तया साम्यता काय कोण आता. आता जर आपण मंत्राने तरू तर कसं, तर समर्थ सांगतात की वाल्मिकी ऋषी आधी वाल्ल्या होते, नंतर काय झाले तर त्याचा वाल्मिकी ऋषी झाले. मग समर्थ काय सांगतात की जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता. मग समर्थ सांगतात की जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता म्हणजे काय, तर समर्थांनी आपल्याला काय सांगितलं आहे की समर्थांमुळे सत्ता घडणार आहे, आपल्यामुळे सत्ता ही घडणारच नाही आहे. मग समर्थ सांगतात की तया साम्यता काय कोण आता. मग त्याची साम्यता आपल्याला करता येईल का, तर नाही. समर्थांची बरोबरी हे आपण कधीच करू शकत नाही. मग साम्यता ही कशाची करायची, तर प्रपंचाशी लढता लढता दररोज आपण जगतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की परमार्थ करणं सोपं आहे असं खूप कमी लोकांना माहिती आहे. आपल्याला जर त्याची प्रॅक्टिस झाली तर परमार्थ हा खूप सोपा जातो. जर त्याची प्रॅक्टिस झाली तर परमार्थ हा इतका आवडू लागतो, इतका आवडू लागतो की त्याचं व्यसन आपल्याला होतं. व्यसन म्हणजे कुठलं करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. व्यसन म्हणजे आपल्याला परमार्थाचं लागलं पाहिजे, म्हणजे ती निष्काम श्री सेवा दास्य भक्ती. मग समर्थांनी आपल्याला हे सांगितलं आहे की तया साम्यता काय कोण आता. मग त्याची बरोबरी कोण करेल, नाही करता येणार. मग समर्थ सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय सांगतात की आपल्याला काय करता आलं पाहिजे, की प्रत्येक येणाऱ्या संकटावर ही मात करता आली पाहिजे. लोक नावं ठेवतात, लोकांना नाव ठेवायला जायचंच नाही समर्थ म्हणतात. समर्थ काय सांगतात की आपल्यात बदल घडून घ्यायचा. हां मी चुकले, पण मला यातून कसं सुधारता येईल. नावं आपण आयुष्यभर एकमेकांना ठेवतच असतो. मग आपल्याला काय करता आलं पाहिजे की आपल्याला तया साम्यता काय कोण आता. आता जे आपल्या कामावर जे वरिष्ठ अधिकारी त्यांना बोलून चालेल का की तुम्ही वेडे आहात, बावळट आहात. समर्थ म्हणतात तसं नाही आहे. समर्थ काय सांगतात की ज्याची खाई पोळी त्याचीच वाजवी टाळी ना. मग समर्थ सांगतात तया साम्यता काय कोण आता. मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं आपल्याला काय करता आलं पाहिजे की कामामध्ये कुठलंही कसूर न होता जास्तीत जास्त मन हे कुठे लावलं पाहिजे, तर आपल्या कामावरती लावलं पाहिजे. तर काम म्हणजे ते का, मग ते काम कसं करता आलं पाहिजे, तर समर्थांच्या स्मरणातून. स्मरणातून म्हणण्यापेक्षा समर्थांनी जे आपल्याला लावून दिलं आहे ते काय, तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा परमार्थासाठी आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे की ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. मग या दोघांमध्ये काय फरक आहे,
तर समर्थ इतकं सुंदर सांगितलं समर्थांनी की ओम नमो भगवते वासुदेवाय या एका नामस्मरणातच इतकी ताकद आहे की आपण एक भगवद्गीता वाचल्यासारखं ओम नमो भगवते वासुदेवाय त्यातच साऱ्या गोष्टी येतात परमार्थासाठी. मग आपण तो एकच दिवस मंत्र का जपतो परमार्थासाठी? तो इतका मंत्र ताकदीचा आहे की त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचं सार आहे. आणि परमार्थासाठी तो मंत्र दिला आहे, तर प्रपंचासाठी तो मंत्र दिलेला आहे. पण समर्थ असं म्हणतच नाहीत की तुम्ही हा मंत्र जपा, दोनही मंत्र जपायचेत, पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. पण आता ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद शिवल्लभाय मग हा प्रपंचासाठी जरी मंत्र असला तरी आपण काय करता आलं पाहिजे, तर तो मंत्र जपता जपता हाही मंत्र जपता आला पाहिजे नाही. तर हा होता आपल्या श्रीमनाचे श्लोकमध्ये 60वा श्लोक. उरलेले श्लोक आपण बघूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.